यापूर्वी सुवर्ण राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आपण पहिल्यांदा वरळीतल्या इथल्या मेळाव्यात बघितलं होतं। मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले होते। 5 जुलैच्या या मेळाव्यासाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यावेळेला मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, निवडणुकीचा विचार सध्या तरी नाही, युतीचा विचार सध्या तरी नाही असं सांगितलं होतं। आणि अगदी अलीकडे म्हटलं तर मनसेचा जो दीपोत्सव होता त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं, तेव्हा देखील दोन्ही बंधू एकत्र आले होते। अगदी बरोबर। त्यानंतर आज पुन्हा एकदा 8 ते 10 दिवसातच हे दोघेही ठाकरे बंधू या मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताना दिसतात। मोर्चा जरी निवडणूक आयोगाच्या विरोधात असला आणि महाविकास आघाडी आणि मनसेचा असला तरी सर्वाधिक चर्चा निवडणूक आयोग आणि ठाकरे बंधूंचीच होती। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले तर दुसरीकडे मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली दिसते। गेल्या अनेक दशकांपासूनचं एक असं वेगळं चित्र म्हणू शकतो आपण की महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही बंधू एखाद्या निमित्तानं, एका आंदोलनाच्या निमित्तानं, मोर्चाच्या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि ते रस्त्यावर उतरलेले आहेत। मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू रस्त्यावर उतरताना दिसले। हे चित्र 5 जुलैला दिसलं असतं, मात्र जो प्रकार मीराबाई इंदरमध्ये घडला होता, मोर्चाला अडवणूक करण्यात आली होती, त्यानंतर थेट मराठी भाषिकांसाठी वरळी डोममध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळेच आज या दोघांना मोर्चात आपण सहभागी होताना दिसतो आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ती तुम्ही एक्स्ट्रा जी लोकसभा टू विधानसभा जी 85 लाख खोटे मतदार नोंदवले ते काढा। तुम्ही ज्यांना प्रश्न विचारता पण उत्तर सत्ताधाऱ्यांकडून मिळतं। मला असं वाटतं आज हे मोर्चानंतर आम्ही बीजेपीचा बोर्ड निवडणूक आयोगाच्या ऑफिसवरती लावायची गरज आहे, कारण निवडणूक आयोग बोलतच नाही आणि त्यांच्या वतीने हे बोलतात। मग एकदा तर ठरवा तरी की ते आमचंच पिल्लू आहे म्हणून, म्हणजे आम्हाला पण कळेल। येत्या काळात याच मोर्चामुळे कुठेतरी याचे रिपरकशन जे आहेत ते स्थानिक नागरिकांपर्यंत देखील तुम्ही पोहोचू। मला असं वाटतं लोक आज पण बघतायत की काय करतोय आणि आम्ही काय बोलतोय, आणि ॲक्च्युली तुमची मोठी जबाबदारी आहे की जसे तुम्ही आधी पुरावे दाखवत होतात तसे कंटिन्यू ठेवा। की आता नवी मुंबईला आयुक्तांच्या घरात एवढी माणसं कुठून येऊ शकतात? आयुक्ताची किती मोठी फॅमिली असू शकते? सुलभ शौचालयातली कशी काय मतदार नोंदणी असू शकते? म्हणजे एकेका घरात 400 माणसं कशी राहू शकतात? तुम्हाला पण जेवढे मिळतील ते दाखवा आणि लोकांचे डोळे उघडा। शेवटचा प्रश्न, येत्या महापालिका निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये हे चित्र बदलेल? जर त्यांनी फ्रॉड केला नाही तर बदलेल। आपण बघू शकतो की शर्मिला ठाकरे यांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर प्रतिक्रिया आहेत आणि जर त्यांनी फ्रॉड केल्या नसतील तर निश्चितपणे हे चित्र जे आहे ते या ठिकाणी बदलेल। आणि एका कॉजसाठी सगळेजण एकत्र झालेले आहेत की बोगस मतदार बाहेर काढा आणि मतदार याद्या निर्दोष करा। मला असं वाटतं की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।